हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 28 जुलैला नागपूरमध्ये पोलीस भरतीचा एग्जाम झाला होता, रिटन एग्जाम। त्याचा आपण रिटन म्हणजे लिहिण्याचा एग्जाम असं म्हणतात। त्याचा आपण पेपर सोल्युशन पाहणार आहोत, गणिताचा फक्त एवढं। त्या पेपरला गणिताचे क्वेश्चन आले होते, त्या प्रत्येक गणिताचे आपण सोल्युशन पाहणार आहोत, बेसिक कन्सेप्ट पासून फक्त। त्यानंतर याआधी आपले जे एग्जाम झाले आहेत त्याचे सुद्धा आम्ही गणिताचे पेपर सोल्युशनचे व्हिडिओ अपलोड केला आहोत। पोलीस भरतीमध्ये खूप क्वेश्चन असे रिपीट होत आहेत किंवा खूप असे त्याच बेसवरून क्वेश्चन रिपीट होत आहेत। यासाठी ज्याचे अजून सुद्धा पोलीस भरती अजून चालू आहे त्यांनी पोलीस भरतीचे जे पेपर आहेत ते रिव्हिजन करावा, म्हणजे तुमचे 100% क्वेश्चन हे जवळपास व्यवस्थित सुटून जातात। त्यासाठी अगोदर पोलीस भरतीचे क्वेश्चन व्यवस्थित रिवाइज करत जावा। नागपूर पोलीस भरतीचा क्वेश्चन पाहणार आहोत। खूप सोपे क्वेश्चन होते, सगळे क्वेश्चन हे व्यवस्थित डिटेल मध्ये सांगतील। नो शॉर्टकट पद्धत कधी वापरायचं कसं वापरायचं हे सांगत जाईल। पुढे बघा, हा क्वेश्चन बघा पहिला काय, 999 चा स्क्वेअर वजा 998 चा स्क्वेअर बरोबर किती, हा क्वेश्चन आलाय। मग याला सोडवणार कसं? आपले हा क्वेश्चन 2-3 ठिकाणी खूप वेळा रिपीट झालेला आहे। मग बघा, फक्त इथे आकडे चेंज आहेत। कशा प्रकारे चेंज होतो मी तुम्हाला कशा प्रकारे सोडवायचं बघा। आम्ही 7वी 8वीला गणित बघितला होता, a स्क्वेअर वजा b स्क्वेअर, ह्या फॉर्म मध्ये ते गणित दिलंय। मग याचा पुढचा फॉर्म काय माहितीये का? तेव्हा याला पुढचा फॉर्म काय, a प्लस b आणि a मायनस b असा याचा पुढचा फॉर्म आहे। मग काय होतो, हा बघा 999 अधिक 998 कंसात 999 वजा 998 किती राहतं? त्या वजा केल्यावर 1 राहतो, बरोबर आहे। इथं काय नाही म्हणजे गुणाकार, याची बेरीज होते 1997, बेरीज करून पाहू शकता। मग आपला आन्सर येतो 197। ऑप्शन काय आपला? ऑप्शन क्रमांक 3 सी। समजतं? ज्याला गणित समजत नाही त्याने कमेंट करा। हा नागपूरचा 28 तारखेचा पेपर सोल्युशन आहे, फक्त गणिताचा। पुढचा क्वेश्चन बघा, 25 ते 37 मधील समसंख्येची सरासरी किती? आता काही बुद्धिजीवी याला शॉर्टकट हे ते शॉर्टकट नाही बघा, इथं तुम्हाला गणित सोडवावं लागेल। काय 25 ते 37 मधील समसंख्या किती आहे आणि ते बघा, त्यानंतर सरासरी काढा। आता बघा 25 ते 37 मध्ये समसंख्या 26, 25 ते आहे 26 अधिक त्यानंतर 27, 28 त्यानंतर 30 त्यानंतर 32 त्यानंतर 34 त्यानंतर पुढचा येतो 36, बरोबर आहे का? एवढे देतात का? छेद 1 2 3 4 5 6 म्हणजे 6, तर 6 का ठेवला? जेवढ्या संख्यांची सरासरी काढायची असते ती एकूण संख्या किती आहे? 6 आहे, म्हणून इथं मी खाली 6 ठेवला। आता यांची बेरीज करा आणि भाग मारा। बेरीज किती होते याचं बघा, 90 130, याची बेरीज होते 186। 186 ची बेरीज झाली टोटल, छेद करा, हा 6 ला 6 दिसतं का? 6 ला 7 भाग मारा, 6 1 6 6 3 18 6 1 6 म्हणजे सरासरी किती आला आपलं? 31। ऑप्शन क्रमांक 2 बी। समजतं कशा प्रकारे सोडवलं? सरासरी कशा प्रकारे काढता येतं माहिती आहे का? सगळ्या टोटल संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे, समजतं? पुढचा गणित बघायचा। आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 डी सेट मधला आहे। हा डी सेट मध्ये हा 3 आहे। ए बी सी मध्ये बघा कितवा आहे हा, काय बघा क्वेश्चन खूप सोपा क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा, एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकली गेली। या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने विकली। किती अर्धी तिकिटे? आधी तर लिहून घ्या, एकूण तिकिटे किती आहेत? 400। 400 पैकी अर्धी तिकिटे कितीला विकली? 400 पैकी ना, 400 पैकी काय, 400 पैकी किती अर्धी तिकिटे कितीला विकले? 5 रुपयाला। मग 400 पैकी अर्धी किती होतात? 200
10 तिकीट आहे, बरोबर आहे इथपर्यंत. आणि असं मांडून घ्या. पुढे बघा, दराने विकली 1/3 तिकीट आहे, 3 रुपये दराने विकले. 1/3 तिकीट आहे. काही मुलांनी काय केलं असेल माहिती का, इथं हे 420 मधून 210 गेले, मग किती राहतात, 210 राहतात. मग ते 210चं त्यांनी 1/3 केलंय, हा चुकीचा आहे. टोटल जे एकूण होतं ना त्याचा 1/3 म्हणलंय त्याने, समजतं का. 1/3 म्हणजे कशाचा, टोटल. टोटल किती होता, 420. या 420 चा 1/3 केलंय. 420 चा 1/3 किती होतो, 1/3 म्हणजे 1/3 किती होतो, 3/3. 3/3 3 चौक 12, 140 तिकीट, बरोबर. 140 तिकीट कितीला विकले त्यांनी, 3 रुपयाला विकलं. पुढे काय म्हणलंय, पुढे काय, आणि उर्वरित तिकीटे 2 रुपये दराने विकले. आता उर्वरित किती तिकीट राहिले हे तुम्ही काढावं लागेल. बघा, 210 तिकीट अर्ध्या 5 रुपयाला विकली, तर 140 तिकीट 3 रुपयाला. 420 पैकी एवढे संख्या गेले, म्हणजे 300 किती झाले, 350 गेले. मग राहिलं किती आता, 70 तिकीट राहतात का. उर्वरित 70 तिकीट त्यांनी कितीला विकले, 70 तिकीट 2 रुपये दराने विकले. मग आता करा, आता 210 गुणिले 5 करा. 210 गुणिले 5, 140 गुणिले 3, 70 गुणिले 2, मग किती होतो, 210 गुणिले 5. बघा इथं 0, 5 × 5, 5 2 10, म्हणजे 10 50. याचा किती होतो, 3 0 0, 3 चौक 12, हाचा 1, 3/3 420. त्यानंतर 0 7 2 14, 140. यांची बेरीज करा आता. 0 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, चला 1 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, हा 1 ला 1, 1610. आन्सर किती आहे आपला, 1610 आले. म्हणजे एकूण किंमत 1610. हा झाला तुमचा ऑप्शन क्रमांक तिसरा, 1610. समजतं का. नीट गणित बघा, खूप सोपं आहे. काय म्हणलं, एका चॅरिटी शो साठी 420 तिकीट विकली गेली. टोटल तिकीट किती होती, 420. मग त्यानंतर म्हणलं काय, या तिकिटातील अर्धी तिकीटे 5% दराने 5 रुपयाने विकले. अर्धी म्हणजे 420 पैकी अर्धी किती होतो, तेव्हा पहिला 420 पैकी अर्धी किती होतो, 210, बरोबर आहे. अर्धी तिकीट किती न विकली, त्यांनी 5 रुपयाला विकले. पुढं काय, पुढं काय म्हणते, 1/3 तिकीट कितीला विकले, 3 रुपये दराने. 1/3 कोणाचा, ते अर्ध्या तिकिटाचा नाही, पूर्ण तिकिटाचा म्हणतोय मी. गणितात पूर्ण तिकिटाचा आहे, नाहीतर तुमचा आन्सर चुकतो. मग पूर्ण 420 तिकिटाचा 1/3 किती होतो, 140. 140 मुळे 3 करा, 420 येतं. मग त्यानंतर ना ह्या दोघांना राऊंड काय म्हणतात, त्यांनी पुढे उर्वरित तिकीटे, ह्या गेला अर्धा, 1/3 सुद्धा गेला. उर्वरित तिकीटे किती, 70 तिकीटे राहतात. मग 70 तिकिटाचा किती होतो, 140. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14 सेट डी मधला आहे आणि हा क्वेश्चन पेपर नागपूरचा आहे. ओके, इथपर्यंत समजतं. क्वेश्चन 14 खूप सोपं आहे बघा. एका सरळ रोडवर चोर आणि पोलीस याच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास, मी तर जागा पुरत नाही म्हणून किलोमीटर पर आवर, व पोलिसाचा वेग 10 किलोमीटर पर तास असेल, तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल. काय माहितीये का, क्वेश्चन समजतं. एक सरळ रेषा आहे, पुढे चोर धावतो आणि मागे पोलीस धावतोय. म्हणजे तुम्ही आता भविष्यात पोलीस होणार आहात, मग त्यासाठी तुमचा रनिंग सुद्धा स्पीड असला पाहिजे. मग त्या चोराचा स्पीड किती आहे, 8 किलोमीटर प्रति तास, आणि पोलिसाचा वेग किती आहे, 10 किलोमीटर प्रति तास. मग तो पळतोय. मग त्या पोलीस चोराला धरण्यासाठी पोलिसाला किती वेळ लागेल, समजतं. आणि दोघातील अंतर किती आहे, 100 मीटर आहे फक्त. म्हणजे तुम्ही रनिंग करते का 100 मीटरचं, तोच. बघा आता मग कशा प्रकारे सोडवायचा. आधी काय करू, चोर आणि पोलीस यांचा वेगाचा फरक काढू. काय करणार मी आता, आधी चोर दिसतंय का तुम्हाला, खाली बसलेले व्यवस्थित दिसतंय, इथं बघा. आता आधी काय करायचं, पोलीस आणि चोर याच्यातील वेगाचा फरक काढून घ्यायचा. कसा सर, तेव्हा पोलीस व चोर यांच्या वेगाचा फरक, सर किती निघतो फरक,
10 किलोमीटर वजा 10 किलोमीटर पर आवर वजा 8 किलोमीटर पर आवर, मग किती होतं सर? 2 किलोमीटर पर आवर. दोघांच्या वेगाचा फरक किती निघतो? 2 किलोमीटर प्रति तास. आणि अंतर किती आहे आपला? अंतर किती आहे? 100 मीटर आहे. पुढे काय करायचं बघा. आता हा अंतर 100 मीटर मध्ये आहे, इथे बघा अंतर 100 मीटर मध्ये असेल तर आपला तो वेग जो आले, वेगाचा जो फरक आले तो सुद्धा मीटर सेकंड मध्ये असला पाहिजे. इथे किलोमीटर पर आवर आहे, मग याला मी मीटर सेकंड मध्ये करू शकतो. हो सर करू शकता. कशा प्रकारे करू शकतो बघा. हे बघा, एखाद्या किलोमीटर मध्ये असलेल्या संख्येला जर तुम्ही मीटर सेकंड मध्ये करायचं असेल तर बघा आहे ती किलोमीटरची संख्या गुणिले 5/18 ने गुणाकार करून घ्यायचा. समजलं का? किलोमीटरचा असेल तर त्याला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणाकार करून घ्यायचा. जर तो मीटर मध्ये असेल, मीटर पर सेकंड मध्ये असेल तर 18/5 ने गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे किलोमीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी. समजतं? मग याचं काय होतं? बे 9 18. मग आपला फरक किती निघाला? एवढंच पॉइंट मध्ये वगैरे काढायचं नाही. 5/9 मीटर पर सेकंड. समजते इथं पण बाळांनो? 2 किलोमीटरला मी काय केलं? मीटर सेकंड मध्ये केलं. 2 किलोमीटर प्रति तास याला मी काय केलं? मीटर सेकंड मध्ये केला. कशा प्रकारे? 2 ला मी 5/18 ने गुणून घेतला. बरोबर आहे? मग हा बे 9 18, 5/1 5/9 ला 9, 5/9 मीटर सेकंड. काय निघालं मीटर सेकंड? पोलीस आणि चोर यांचा वेगातील फरक निघाला, म्हणजे वेग निघाला यांचा. आता मग आता मी कशा प्रकारे सोडवतो बघा. इथं बघा, आता आपल्याला काय काढायचंय? टाइम काढायचंय. बरोबर आहे? किती वेळेत तो पकडू शकेल. मग टाइम काढण्यासाठी सूत्र काय बघा. टाइम काढण्याचे सूत्र काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. तेव्हा डिस्टन्स अपॉन स्पीड t इज इक्वल टू d बाय स्पीड. बरोबर आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम कशासाठी? टाइम काढण्यासाठी. मग टाइम किती वेळ लागते याच्यासाठी? मग डिस्टन्स किती आपला? 100 मीटर छेद आपला स्पीड किती? आता दोघांचा फरक जो स्पीड काढला हा 5/9. मग याला मी काय करू शकतो? आता 100/5 गुणिले 9. आता भाग मारा. सर हे तर गुणाकार वर कशाला घेतला? तेव्हा हा छेदस्थानी आहे, मग याला वर गेल्यावर अंशस्थानी येतो. मग भाग मारा. आता 5/1 5, 5×2 10. बरोबर आहे? 0 ला 0. हे आलं 20. 20 गुणिले 9 मग किती होतो? 18. 180 टाइम आहे ना? बरोबर आहे? सेकंद आला हा. 180 सेकंद भेटला आपल्याला, कारण की मीटर सेकंड मध्ये काढत होतो. बरोबर आहे का? मीटर सेकंड मध्ये काढत होतो. मग आपला आन्सर सुद्धा सेकंड मध्ये, टाइम सुद्धा सेकंड मध्ये आला. मग 180 सेकंड मध्ये किती होतो? 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट. 120 सेकंड म्हणजे 2 मिनिटं. 180 सेकंड म्हणजे 3 मिनिटं. म्हणजे आपला आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन बी तिसरा 3 मिनिटं. खूप इझी क्वेश्चन होता. समजते कशा प्रकारे सोडवला? आधी काय केला? पोलीस व चोर याच्यातील फरक काढला. 10 किलोमीटर पर आवर वजा 8 किलोमीटर पर आवर, 2 किलोमीटर पर आवर निघाला. बट अंतर आपला कशात दिले? मीटर मध्ये दिले. मग आपला वेग सुद्धा कशात पाहिजे? वेग कशात पाहिजे? मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे. मग याला मी मीटर पर सेकंड करण्यासाठी किलोमीटरला 5/18 ने गुणून घेतला. हा गुणून घेतल्यावर आपला वेग किती आलाय? 5/9 मीटर सेकंड. याला इथे घेतला. टाइम काढण्यासाठी काय केला? टाइम साठी सूत्र काय होता? अंतर. हेवा अंतर छेद काय? स्पीड. म्हणजे याला स्पीडला वेग. समजलं का? मग ठेवला किंमत 180 सेकंद. खूप इझी क्वेश्चन आहे. खूप म्हणजे खूप इझी क्वेश्चन आहे. सोडवलंय तुम्ही? हो सर मी सोडवलंय. ओके, ज्यांनी सोडवलंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, आणि ज्यांनी नाही सोडवलं त्यांना बेस्ट ऑफ लक. क्वेश्चन नंबर 5 पहा. 8 कारागीर म्हणजे एखादी वस्तू तयार करणाऱ्या व्यक्तींना कारागीर म्हणतात. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. 480 वस्तू तयार करतात. किती दिवसात? 12 दिवसात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील? समजतं क्वेश्चन? ऑप्शन दिले तुम्हाला 7, 9, 10 आणि 13. क्वेश्चन काय? 8 कारागीर. बरोबर आहे?
8 कारागीर काय करतात 12 दिवसात किती काम करतात 480 वस्तू तयार करतात। इथपर्यंत समजतं। तर पुढे काय बोलले त्यांनी, पुढे काय बोलले बघा, तर 10 कारागीर 310 वस्तू बनवायला किती दिवस लागतील, हा क्वेश्चन विचारलाय। मग मी काय करू शकतो, आम्ही बेसिक कन्सेप्ट वर जाऊ, शॉर्टकट हे नंतर बघू। ठीक आहे, मी काय करतो आधी एक कारागीर एक दिवसात किती वस्तू तयार करतो हे बघतो आधी। एक दिवसात किती वस्तू तयार करेल हे बघतो, किती वस्तू तयार करेल हे आधी काढू, तयार करेल हे आधी काढू आम्ही। मग किती वस्तू तयार करतो तो काढण्यासाठी बघा काय करायचं, एकूण वस्तू किती आहेत 480, ते 480 वस्तूला तयार करण्यासाठी किती दिवस आणि किती कारागीर लागले हे त्याचा गुणाकार करा, 8 गुणिले 12 म्हणजे आपल्याला एका दिवसात एक कारागीर एका दिवसात किती वस्तू तयार करते हे आपल्याला भेटून जाते। मग बघा 12 × 12 12 × 48 हा 40, 8 × 8 8 पंचे 40 म्हणजे एक व्यक्ती एका दिवसात 5 वस्तू तयार करतो। इथपर्यंत समजतं। मग 8 व्यक्ती एका दिवसात किती सामान तयार करतात किंवा वस्तू तयार करू शकतो, 8 व्यक्ती एका दिवसात 8 गुणिले 5 8 पंचे 40 समजते तोपर्यंत 8 व्यक्ती एका दिवसात 40 वस्तू तयार करतो। मग पुढे त्यांनी आता ह्यावर आपल्याला समजून जाते, एक कारागीर जर एका दिवसात 5 वस्तू तयार करत असेल तर 10 कारागीर एका दिवसात किती करेल इथं बघा, मग 10 कारागीर एका दिवसात किती वस्तू तयार करेल 50 वस्तू तयार करेल, बरोबर आहे। एका दिवसात 50 वस्तू तयार करतो, मग 350 वस्तू तयार करायला किती दिवस लागेल, एकदम सोपं क्वेश्चन आहे। तेव्हा 350 छेद 50 50 × 50 50 7 350 आन्सर कोणता आहे आपला, किती दिवस लागेल 7। समजतं का। क्वेश्चन नंबर 6 पहा, सेट डी मधला आहे हा गणिताचा 6वा क्वेश्चन आहे। दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे, दिसते सगळ्यांना। पुढे काय म्हणलं बघा, जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील, काय म्हणतंय, जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती, त्याला सोडवायचा कसा बघा। इथे बघा शॉर्टकट ट्रिक वगैरे बघू नका, आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल कशा प्रकारे सोडवायचं बघा। मी काय करतो, ती दोन संख्या हे आहेत त्या दोन संख्या ह्याला मी काय करतो, समजा ती दोन संख्या काय मानतो मी 3x व 4x आहे। पुढे काय करणार आता, ज्यांनी व्यवस्थित शिकलंय त्या सगळ्या गोष्टी आठवून असतात। कशावर बघा, दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी येतं, बरोबर आहे। दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, बरोबर आहे। इथं बरे समजतं। मी समजा म्हणलं ती दोन संख्या 4x व 3x आहे, 3x व 4x आहे। मग पुढे काय करायचं, सर दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी होतं का मागं, हो सर होतं। मग आता काय करणार, दोन संख्याचा गुणाकार कोणती दोन संख्या मानलं मी 3x गुणिले 4x, बरोबर। या लसावी आणि मसावीचा गुणाकार करा, 6 गुणिले किती येतो 72, या दोघांचा गुणाकार केल्यावर किती येतो 432। सर कसं काय, गुणाकार करून बघा आधी। मग आता या दोघांचा गुणाकार करा, आता 4 त्रिकोण 12 x वर्ग, बरोबर आहे। x वर्गला x वर्ग बरोबर 432 छेद 12। सर कशा प्रकारे, हा इथला गुणाकार असतो, इकडे आल्यावर भागाकार होतो, 12 × 12 12 त्रिक 36, पुढे राहतं काय
7 राहतो, 12 72, x वर्ग बरोबर किती होतो 36. पुढे बघा x इथं, याच्या पुढे इथं सोडवतो, x बरोबर येतं 6. हा x वर्ग बरोबर 36 आला, वर्गमूळ जर काढलं तर 7 आहे. आता ती दोन संख्या शोधायची आपल्याला, पण ती दोन संख्या कसं शोधणार, 3x, ती दोन संख्या होती आपले 3x बरोबर 3 गुणिले x किती होतो 6, sin त्रिका 18, पुढे 4x, 4x बरोबर काय 4 गुणिले 6, sin चौक 24. आता काय म्हणलं त्याने, या प्रमाणात असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती, सर ती लहान संख्या आहे 18, ऑप्शन नंबर सी 18. समजतं का कशा प्रकारे सोडवलंय, दोन संख्या प्रमाणे दिले, त्यांची लसावी आणि मसावी दिले, अशा प्रकारे दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, मग त्या दोन संख्याचा गुणाकार, आधी दोन संख्या मानून घ्या 3x व 4x. समजते तोपर्यंत 3x व 4x बरोबर दोन संख्याचा गुणाकार, त्या मसावी आणि लसावीचा गुणाकार 6 गुणिले 72 432, भाग मारा 6 इथं डायरेक्ट x वर्ग बरोबर 36, x बरोबर 6, मग त्या दोन संख्या x च्या ठिकाणी 6 ची किंमत पुट करा, डायरेक्ट आन्सर भेटतं. जर क्लिअर असलं ना तर तुम्हाला एवढं घ्यायची गरज लागणार नाही ना तिथं पेपर मध्ये, मग तुम्ही कसं समजणार डायरेक्ट, तेव्हा 4x अधिक 3x, 4x गुणिले 3x बरोबर 432, डायरेक्ट भाग मारा, तुमचा आन्सर निघून जात आहे. 1 मिनिट तर लागणारच आहे क्वेश्चनला, 1 मिनिट जर दिलं तरी व्यवस्थित सुटून जाते, गडबड डोक्याने गरम 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 डोक्याने फार गरम होऊन बाहेर पडता. मग समजतं. पुढचा क्वेश्चन बघायचा, क्वेश्चन नंबर 7 बघा. आता क्वेश्चन काय विचारले, 17 बरोबर 17/18 बरोबर a आणि 18/19 बरोबर b असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. अचूक म्हणजे काय, अचूक म्हणजे बरोबर आहे, समानार्थी शब्द वापरले. मग आता तुम्ही काय करणार बघा, सोडवत बसण्यापेक्षा मी काय करतो, ऑप्शन कडे जातो, ऑप्शन वरून सोडवायचा प्रयत्न करतो. ऑप्शन डी काय म्हणलंय इथं, a गुणिले b बरोबर 19/17 होतो का बघा इथं, a गुणिले b, मग 17/18 गुणिले 18/19, हे दोन्ही गेले 17/19 राहतो का, राहत नाही, ऑप्शन गलत. पुढचा ऑप्शन बघा, a भागिले b बरोबर काय म्हणले त्यांनी 17/19 राहतात का बघा, a भागिले b 17/19 छेद 18/19, मग काय होतो हा 17/19 गुणिले होतो हा पुढे येऊन 19/18 होतो का, एवढा होत नाही, गुणाकार जर केला तर एवढं येत नाही, हा झाला चुकीचा. आता ऑप्शन बी बघा, a वजा b केल्यावर a मायनस b इज लेस दॅन, हा याचा अर्थ काय माहिती का, हा टोक हा लहान असतो आणि इकडचा हा मोठा असतो, शून्यापेक्षा लहान संख्या येते, a वजा b केल्यावर शून्यापेक्षा लहान संख्या येते. शून्यापेक्षा लहान संख्या कोणते, जे मायनस मध्ये असते, -1 2 3 4 5 6 7 कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत. मग हे येते का बघू, तर बी चा ऑप्शन बघण्यासाठी आम्ही 17/18 वजा 18/19 करू. सर आता तरी आम्हाला येत नाहीये, हा काय येत नाही तुम्हाला, विजन पोलीस या YouTube चॅनलवर बेसिक मॅथ चालू आहे, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एकदम बेसिक पासून झालेला आहे. तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं, तिथे त्या व्हिडिओचा लिंक येईल, अपूर्णांकाची बेरीज कशा प्रकारे सोडवायचा, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओचा लिंक आहे, तो पाहून घ्या, म्हणजे बेसिक कंप्लीट होईल तुमचा, म्हणजे बेसिक क्लिअर होईल तुमचा. इथे बघा कशा प्रकारे सोडवायचा, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, मग काय होतो 17 गुणिले 19 323 होतो, 18 गुणिले 18 324 छेद 18 गुणिले 19 342. आता इकडे इथं वजाबाकी वजा 1/342, वजा 1 आला का, शून्यापेक्षा वजा 1 लहान असतो का मोठा असतो, लहान असतो, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बी. पुढे बघायची गरज सुद्धा नाहीये, जर पुढे बघितला तर बघा 17/18 आणि 18/19 यापैकी या दोघांपैकी मोठा आणि लहान कोणता आहे, 18/19 हा मोठा आहे. इथं ऑप्शन मध्ये काय दिलंय, बी हा लहान आहे ए पेक्षा असं दिलेलं आहे इथं, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन चुकतो. समजतं गणित समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. क्वेश्चन नंबर 8 पहा, हे बघा काय दिले, वर्गमुळात
0.0625 भागिले x वर्ग बरोबर 0.05. तर x बरोबर क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे x ची किंमत काढा म्हणलंय आणि ऑप्शन आहे तुमच्याकडे 0, 125, 25 आणि 5. आता बघा मी काय करतो, आधी या वर्गमूळाची संख्या दिली त्याचं वर्गमूळ काढून घेतो. मग या 625 चा वर्गमूळ किती निघतो? 0.25 चा वर्गमूळ निघतो. इथपर्यंत ओके. मग पुढे काय, या x वर्गचा x होतो, वर्गमूळ काढून घेतला बरोबर. हा काय राहिला संख्या 0.05. मग हा छेदस्थानी आहे, हा बरोबर चिन्हाच्या इकडे अंशस्थानी जातो आणि हा अंशस्थानी हा इकडे छेदस्थानी येतो. मग काय होतो 0.25 छेद 0.05 इज इक्वल टू x राहतो. इथपर्यंत होतं. आता पुढे काय 5 × 5 5 + 25. मग 5 बरोबर x. सब दिसतं का? 5 बरोबर x. ऑप्शन काय आले x ची किंमत? ऑप्शन क्रमांक 4 डी हा x बरोबर 5, म्हणजे x ची किंमत 5 आले. जर गणित समजत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 बघा कशा प्रकारे सोडवायचा. बघा क्वेश्चन नंबर 9 काय आहे, त्रिकोणाच्या दोन कोनाची मापे 68.8 अंश आहे आणि 57.2 अंश असल्यास तिसऱ्या कोनाचे माप किती? खूप चांगला क्वेश्चन आलाय, खूप म्हणजे खूप चांगला क्वेश्चन आलाय. आता कशा प्रकारे सोडवायचे सर? यासाठी विजन पोलीस या YouTube चॅनल मध्ये पोलीस भरतीसाठी भूमिती याची ॲडव्हान्स बॅच चालू आहे. त्यात इन्व्हॉल्व व्हा किंवा पैसे द्या असा कोणताच प्रकार नाही आहे. YouTubeवर तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यात आम्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ कशा प्रकारे काढायचा, त्रिकोणाचे कोनाचे माप कशा प्रकारे काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी पाहिलो आहोत. त्या व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल किंवा तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं, तिथे सुद्धा त्या व्हिडिओचा लिंक भेटेल. इथं आता कशा प्रकारे काढायचा, आधी त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची मापाची बेरीज 180 अंश असते हे डोक्यात फिक्स ठेवून घ्या. मग त्यापैकी दोन कोणाचा माप दिले, मग तिसरा कोण काढू शकतो कशा प्रकारे बघा सर. 68.8 अधिक 57.2 अधिक तिसऱ्या कोणाला मी x मानलं बरोबर 180. सो 180 अंश का तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश होतो. हे आम्ही 7वी 8वी 6वी 7वी ला शिकलेलो आहोत. मग या दोघांची बेरीज काय किती होतो? 68.8 अधिक 57.2 किती होतो बघा 10 1 अपॉइंट 8 8 16 चला 1 7 6 12 किती होतो 126 अधिक बरोबर 180 बरोबर आहे का. मग आता x बरोबर 180 वजा 126 सोडवा. आता 180 मधून 126 केले 4 राहतात 5 0 म्हणजे राहते काय 54 अंश. तिसरा कोण किती मापाचा आहे 54 अंशाचा. ऑप्शन क्रमांक दुसरा बी 54. समजलं? शॉर्टकट सांगा बघू. शॉर्टकट नसतं रे बाळांनो, आधी तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या, मग पोलीस भरती करा. पोलीस भरती करता म्हणजे डायरेक्ट शिकायला स्टार्ट करू नका. येतो की नाही हे बघा. पुढचा क्वेश्चन बघा 10वा क्वेश्चन. खालील समानतेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील? इथं बघा हा प्रश्न चिन्ह आहे 98 बरोबर. कोणती क्रिया केल्यावर 98 होईल? या तीन संख्यांमध्ये 2 इथं क्वेश्चन मार्क 8 क्वेश्चन मार्क 12. सर आता काय सोपं आहे हे बघा 12 × 96 96 आणि 2 किती होतात 98. मग काय होतो 2 अधिक बघा 8 गुणिले 12 आधी गुणाकार त्यानंतर न बेरीज 12 8 96 आणि 2 98 होतात का? हो सर. मग ऑप्शन सर अधिक गुणाकार इथं मी गुणाकार अधिक आहे. काही मुलं हाच आपण ऑप्शन चॉईस केला असेल, ऑप्शन चुकतो कारण की इकडनं तुमचे चिन्ह ठेवायचे तिकडनं ठेवत यायचे नाही. इकडनं जर ठेवत गेला तर अधिक गुणाकार येतो, इथं गुणाकार येतो, इथं अधिक येतो. 8 16 आणि 12 किती होतात 28 होतात का? चुकतो गणित. गुणाकार येत नाही, भागाकार गुणाकार येत नाही, अधिक आणि गुणाकार. तेव्हा अधिक आणि गुणाकार आता चिन्ह ठेवलं मग काय
पदावलीच्या नियमाप्रमाणे अधिक गुणाकार करतात सर 12 8 96 96 अधिक 2 98. मग तुमचा ऑप्शन क्रमांक डी शोर नाही हो, ऑप्शन क्रमांक येतो नाही माती खावं लागतं नाही समजतं का? ऑप्शन क्रमांक चौथा डी समजतंय? गणित जर समजत असेल तर बाळांनो लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. 11वा क्वेश्चन बघा. वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. हो सर गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. व्यवस्थित जर मराठी वाचता आलं ना गणित अर्ध सुटून जातंय. पुढे काय तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा रिकाम्या जागेने जास्त आहे. म्हणजे रिकाम्या जागा इथे दिलंय ने जास्त आहे. हा रिकाम्या जागा भरा हा क्वेश्चन आले. मग कशा प्रकारे सोडवणार बघा. इथं वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. कोणाची? वंदनाची. समजा आन्सर बघा कशा प्रकारे काढायचा दिसतं सगळ्यांना. समजा हो सर समजलं काय रेखाची उंची आम्ही काय म्हणलं समजा गृहीत धरले 100% आहे. हो सर आहे. मग आता समजतंय? समजलं आता मी. समजा रेखाची उंची 100% आहे. हो सर. मग पुढे काय वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. मग आता मी वंदनाची उंची लिहू येतो. वंदनाची उंची कितीने कमी आहे? रेखाच्या कितीने कमी आहे? 40% कमी आहे. मग बरोबर. मग 100 रेखाची उंची झाला वजा हा 40% बरोबर किती होतो? 60%. कोणाचा झाला हा उंची? वंदनाचा उंची झाला 60%. पुढे काय म्हटलंय आता आपल्याला दोन व्यक्तीचं वय भेटलंय. समजले आम्ही अंदाजे हा 100% याचा रेखाची वय उंची 100% भेटले आणि वंदनाची उंची 60% भेटले. पुढे काय म्हणताय तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? ही वंदनाच्या उंचीपेक्षा रेखाची उंची किती टक्क्याने जास्त आहे? 100% आहे पण टक्केवारी विचारली अजून तरी पुढे. मग मी काय करू शकतो बघा या दोघांचे फरक किती होतो? रेखा आणि वंदनाची उंचीचा फरक किती होतो? रेखा व वंदना यांच्या उंचीचा फरक किती आहे? 40% आहे का? बरोबर. ह्याचा 100 असेल तर आणि ह्याचा 60 म्हणजे 40%चा फरक आहे. मग आता आम्ही काढू शकतो कशा प्रकारे सर? इथं बघा आपल्याला कोणाच्या रिलेटेड काढायचंय? वंदनाच्या रिलेटेड. बरोबर. डिफरन्स कोणाच्या रिलेटेड काढायचंय? काय इथं क्वेश्चन काय दिला तर रेखाची उंची कोणाच्या रिलेटेड? वंदनाच्या उंचीपेक्षा काढायचं. बरोबर. वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? म्हणजे बघा रेखाची उंची बरोबर दोघांचा फरक दोघींचा फरक छेद कोणाच्या रिलेटेड रेखाची उंची काढायची? वंदनाचा उंची गुणिले 100. समजतं? इथपर्यंत समजलं क्वेश्चन? रेखाची उंची काढायची टक्केवारी. बरोबर. दोघींचा उंचीचा फरक छेद कोणाच्या रिलेटेड काढायचं तर वंदनाच्या रिलेटेड रेखाचा उंची काढायचं. बरोबर. महत्व आहे वंदनाच्या रिलेटेड काढायचं म्हणून मी तो वंदनाचा उंची ठेवला गुणिले 100 केला. इकडे लक्ष द्या. आता दिसतंय का व्यवस्थित बघा. मग आता मी काय करतो हा बघा दोघांचा उंचीचा फरक किती आहे? 40% आलाय. मग छेद वंदनाची उंची किती आहे? 60% गुणिले 100 ला 100. आता भाग मारा. हे 2 शून्य गेले. 2 2 4 2 त्रिक 6. दिसतंय का व्यवस्थित? नाही दिसत असेल तर सांगा मला. भाग मारता येतं ना आता? 3 1 3 3 त्रिक 9. अजून एक राहिला 3 त्रिक 9. पॉईंट घेतला. आता किती राहतात? 1 राहतात का? 10 झाले. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असे वाढत जातात पुढे. मग आम्ही 2च पॉईंट घेतला. मग आता 2 गुणिले 33.33 किती होतो? 66.66. कोणाची उंची निघाली? रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीने? 66.66% जास्त आहे. समजतं? 66.66% जास्त आहे. समजलं का कशा प्रकारे काढलं? समजायचं गृहीत धरा रेखाची उंची 100%. मग वंदनाची उंची किती झाली? त्यापेक्षा 40% कमी होती ती. मग 60%. मग रेखा व वंदनाच्या उंचीचा फरक किती आला? 40%. इथपर्यंत समजतं?
आता रेखाची उंची काढायची आपल्याला, किती टक्के जास्त हे काढायचं. मग बरोबर काय घेतलं, दोघीचा उंचीचा फरक, उंचीचा हा इथं वयाचा वगैरे नाही, उंचीचा फरक छेद वंदनाची उंची. वंदनाची उंची काय घेतला, कारण की रेखाची उंची कोणाच्या रिलेटेड काढायचं आपल्याला, वंदनाच्या रिलेटेड. गुणिले 100 केला 66.66. दिसते व्यवस्थित. जर गणित समजत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 12 बघा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यास, किती, 2340 रुपयाला विकल्यास किती शर्ट, 15 शर्ट, 60 रुपये तोटा झाला. खूप सोपा क्वेश्चन आहे. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती. तर विचारलं तोटा कितीचा झालाय, 60 रुपयाचा. त्यांनी विकले कितीला, 2340 रुपये. बरोबर. 60 रुपयाचा तोटा ऍड केल्यावर किती होतो, 2400 होतो का. 60 ऍड केल्यावर 2400 होतो. म्हणजे त्यांनी 15 शर्ट कितीला आणलाय, 2400 रुपयाला. एकदम इझी क्वेश्चन. मग आता पुढे काय म्हणलंय, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काढा. काय करायचंय, प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काढायचंय. काढू शकता सोप्या प्रकारे. काय बघा, किती शर्ट आहे, क्वेश्चन नंबर 12 आहे ना. किती शर्ट आहे, 15 शर्ट आहे. 15 आणि हा 2400 ला भाग मारा. 15 एक 15 किती राहतात, लवकर सांगा. 9 0, हा एक 0 घेतला. 15 चौक 60, 15 5 75, 15 70, 90 0 0. हा 0 ला खाली घ्या, हा 0 वर सुद्धा आला. 160 रुपये. म्हणजे एक शर्ट कितीला होतो, 160 रुपयाला. आहे का ऑप्शन, ऑप्शन क्रमांक बी 160. समजतं. एकदम इझी क्वेश्चन आहे. काय केला, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकला. बिचारा विकला. पुढे काय केलं, 60 रुपयाचा तोटा झाला. 2340 रुपयाला विकल्यावर किती तोटा झाला, 60 रुपये. म्हणजे त्याला तो कितीला आणला होता, 60% ऍड करा, 2400 ला आणला होता. टोटल 15 शर्टाची टोटल किंमत किती झाली, 2400. मग एका शर्टाची किंमत काढा, 15 भागिले 2400 करा, डायरेक्ट 160 रुपये. ऑप्शन क्रमांक बी 160 रुपये. समजते. आता पुढचा क्वेश्चन बघा. एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे व ते 153 रुपयाला विकल्यास शेकडा सूट काढा. बिचाराला काय झालं बघा. आता त्या पुस्तकाची किंमत आहे 180 रुपये, विकले कितीला, 153 रुपयाला. म्हणजे हा मातीत गेलाय. म्हणजे याला 27 रुपयाचा लॉस झालाय. पुढे काय म्हटलं त्याने, तर शेकडा सूट काढा. किती टक्के डिस्काउंट दिले ते काढायचंय. मग शेकडा सूट कसा काढायचा बघा, इथं बघा. सूट कशा प्रकारे काढायचा, नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल. आता याला तोटा झाल्यामुळे तोटा लिहितो. तोटा छेद छापील किंमत किंवा खरेदी किंमत. आता याची छापील किंमत आहे, मग त्या पुस्तकाची छापील किंमत इथे द्या. छापील किंमत गुणिले 100 करा. मग आता काय होतो, तोटा कितीचा झालेला, 27 रुपयाचा तोटा झालाय. छापील किंमत किती आहे, 180 गुणिले 100 ला 100 भाग मारा. आता हा 0 आणि हा 0 गेला. इथं बघा 3 संग 18, पुढे हा 3 9 27, 2 त्रिक 6 आणि हा 2 पंचेंदा हा 3 1 3, 3 त्रिक 9. राहिलं काय, हे 3 आणि 5 दिसतं का. 3 गुणिले 5 राहतो. भाग मारायचं समजलंय व्यवस्थित. इथं बघा मग आता राहतो काय, 3 5 15% सूट. म्हणजे विचारलं काय, तर शेकडा सूट किती विचारलं एवढंच. आपला आन्सर किती आलाय, 15%. ऑप्शन ए 15%. समजतात इथपर्यंत. पुढचा क्वेश्चन बघू. आता आपण क्वेश्चन नंबर 14 पाहू. बघा कशा प्रकारे सोडवायचं बघा. ह्या गणिताला खूप सोपा गणित आहे. फक्त थोडं बेसिक तर आलं ना आपल्याला तर व्यवस्थित होऊन जातं. ह्याला काय करू शकतो आम्ही, ह्या दिलेल्या संख्यांपैकी ना सगळ्या संख्यांना आम्ही सारखे करून घेऊ शकतो का बघा. म्हणजे अवयव काढून सारखे करू शकतो का बाबा. दिलेल्या संख्यांपैकी जे 81 27 9 आहे आणि 3 आहे, या सगळ्यांना लहानात लहान संख्या करून घ्या. म्हणजे ते संख्या जर सारखे झाले ना,
संख्या जर सारखे झाल्या मग त्याच्या घाताकाची बेरीज होते गुणाकार असताना. घाताकाच्या नियमामध्ये गुणाकार करताना संख्या जर सारखी असेल मग त्यांच्या घाताकाची बेरीज होते. मग आम्ही काय करू शकतो, या प्रत्येक संख्याचा अवयव पाडून घ्या म्हणजे संख्या ते सारखे होतात का बघा. मी 81 चा अवयव पाडतो म्हणजे किती होतो बघा. 81 चा अवयव जर मी 3 ने पाडला, इथं लहानात लहान संख्या होती 3 आहे, मग मी सगळ्या संख्यांना 3 करून घेतो. मग बघा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 होतो. बरोबर आहे. म्हणजे 3 चा चौथा घात होतो. बरोबर आहे इथपर्यंत. फक्त सांगतो नंतर गणित, आधी आम्ही फक्त बघून एकदा. हा सुद्धा 3 मध्ये झाला. मग 27 ला आम्ही 27 वे अवयव पाडू शकतो 3 मध्येच. बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे काय होतो 3 चा तिसरा घात. म्हणजे वरचे दोन्ही संख्या सारख्या झाल्या. घाताकाचे मी नंतर बेरीज करू शकतो. फक्त बघा कन्सेप्ट व्यवस्थित असेल तर आपल्याला गणित व्यवस्थित सुटतात. म्हणजे लहानात लहान संख्या लहान संख्या अवयव पाडून घ्या. इथं 3 आहे म्हणजे बाकीच्या सगळ्यांना मी 3 करून घेऊ शकतो. हा 9 ला काय करू शकतो मी 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 म्हणजे 3 चा दुसरा घात. अशा प्रकारे झाला. पहिला गणित सोडू शकता तुम्ही. इथं आता गणित कशा प्रकारे होऊ शकतो. हा बघा 3 चा चौथा घात. बरोबर आहे. 3 चा चौथा घात घातांक आणि या घातांकाचा दुसरा घात गुणिले. आता हा काय होतो इथं बघा हा 3 चा तिसरा घात आणि त्या घातांकाचा घात 2 छेद हा 3 चा किती होतो 3 चा दुसरा घात त्या घातांकाचा किती हा 3 आहे. हा झाला 3. अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. पुढे गुणिले 3 चा पाचवा घात. पुढे बघा घाताकाचा घात असेल तर त्याचा गुणाकार होतो. 3 चा किती होतो हा घात 4 दोन्ही 8. बरोबर आहे का. इथं 8 गुणिले 3 ला 3, 3 दोन्ही 6 छेद इथं बघा 2 त्रिक 6 गुणिले 3 ला 5 ला 5. मग आता काय करू शकतो मी दोन्ही संख्या सारख्या झाल्या मग त्यांच्या घाताकाची काय करायची बेरीज. 3 ला 3 किती होतो 14 छेद 3 ला 3. हा इथं काय होतो इथं बघा हा काय होतो 11. तेव्हा भागाकारात घाताकाची वजाबाकी होते आणि संख्या सारख्याच आहेत. मग दोघांपैकी एकच घेतला मी त्याचा वजाबाकी केला किती होतो बघा 14 वजा 11. मग काय होतो 3 चा तिसरा घात. बरोबर आहे. 3 चा तिसरा घात झाला. समजलं काय इथं. 3 चा तिसरा घात किती होतो 27. इथपर्यंत कळतं. मग आपल्याला विचारले काय फक्त x विचारले. मग x बरोबर म्हणजे हा जर इथं बघा हा x चा तिसरा घात म्हणजे 27 आले. 3 चा तिसरा घात 27 आले म्हणजे x चा तिसरा घात 27 आले. मग x बरोबर किती होतो 3. इथं बघा ऑप्शनला आहे का हा ऑप्शन ए. समजलं का. ह्या सगळ्याचं गणित काढलं आम्ही. किती आता 3 चा तिसरा घात आले बघा 3 चा तिसरा घात आलाय. मग त्यांनी फक्त काय विचारलंय x विचारलंय म्हणजे इथला x किती येतं 3. समजतं व्यवस्थित. सगळ्या अशा प्रकारे आधी त्या संख्यांना दिलेल्या सगळ्या संख्यांना एक समान करून घ्या अवयव पाडून. त्याचा घात वगैरे वापरून इथं व्यवस्थित पाडून घ्या व्यवस्थित करून घ्या. मग संख्या जेव्हा इथं सारख्या होतात तेव्हा घाताकाची बेरीज होते ठेवला या बेरीज आला. मग जेव्हा संख्या अंश आणि छेद सारखे असतात मग त्या दोघांपैकी एकच घ्या आणि त्यांचा भागाकार वजाबाकी होतो अंशाचा सॉरी घाताकाचा वजाबाकी होतो. वजाबाकी केला 3 चा तिसरा घात आला. इथं पहा x चा तिसरा घात बरोबर आपला 27 आहे. मग x बरोबर किती आहे x बरोबर 3. ऑप्शन क्रमांक पहिला ए हा ऍक्युरेट आन्सर असतो. आता क्वेश्चन नंबर 15 बघा कशा प्रकारे आहे. 1 किलोबाईट म्हणजे क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आलेला आहे. आता किलोबाईट म्हणजे काही मुलांचं डोकं असं फार बत्ती गेलेलं असेल काहीचं फ्यूज उडाला असेल. तर किलोबाईट म्हणजे काय. किलोबाईट म्हणजे तुम्ही ह्या खूप माहिर आहात. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्यापेक्षा कोणीच इथं हुशार नाहीये. हे बघा केबी एमबी जीबी टीबी ऐकलंय का कुठेतरी. तुमचा मेमरी तुमच्या डोक्याची मेमरी नाही मोबाईलची मेमरी किंवा तुम्ही एखादा फाईल जर अपलोड करत असाल तर ती किती केबीचा आहे फोटो किती केबीचा आहे. केबी म्हणजे किलोबाईट एमबी म्हणजे मेगाबाईट जीबी म्हणजे गिगाबाईट टीबी म्हणजे टेराबाईट अशा प्रकारे असतं.
पुढे क्वेश्चन काय विचारलंय, 1 किलो बाईट म्हणजे डॅश आणि हे ऑप्शन दिले. 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट हा ऑप्शन त्यांनी विचारलाय. 1000 बाईट होत नाहीये, 1036 होत नाहीये, हा 1024 बाईट हा ऑप्शन बरोबर आहे. 1024 बाईट हा ऑप्शन ॲक्युरेट आहे. समजतं कशा बरं बघा, 1 बाईट 1 KB बरोबर 1024 बाईट. मग आता 1 MB बरोबर किती होतो, 1024 KB. समजतं का? आता क्वेश्चन नंबर 16 बघा. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणते बघा, रोमन संख्या चिन्हानुसार ह्या रोमन संख्या दिल्या आहेत, त्यांची बेरीज वजाबाकी जे करायचे ते करा आणि त्यांचा आन्सर या 4 पैकी कोणत्या ते पहा, एवढं म्हटलंय तुम्हाला. मग सर आता तुम्ही बघा आम्हाला रोमन संख्या येत नाहीये, हे बघा बाळा, मी आधी तुम्हाला सांगतो शॉर्टकट मध्ये. I बरोबर आपला 1 होतो, त्यानंतर V बरोबर 5 होतो, त्यानंतर X बरोबर 10 होतो, त्यानंतर पुढे काय बघा L बरोबर 50 होतो आणि C बरोबर 100 होतो. इथपर्यंत समजतं. आता ह्या संख्यावर तरी तुम्ही निदान सोडू शकता. आता पोलीस भरती करताय म्हणजे सर आम्हाला रोमन संख्या येता हो, एवढं सुद्धा कमी समजू नका. हे बघा मी कमी समजत नाहीये, फक्त तुम्हाला सांगतोय. मग आता या संख्याचा किंमत किती होतो, या रोमन संख्याचा किंमत किती होतो 17 बरोबर आहे. हा x म्हणजे 10 आणि हे 5 आणि हे 2 म्हणजे होतो 17 अधिकला अधिक हा 10 आणि 1. इकडे जर x च्या इकडे जर असेल तर 9 होतो आणि तिकडे असेल तर 11 होतो, म्हणजे हा झाला 9 अधिक. आता काय वजा आहे का, हा वजा, हा होतो 4 अधिक c ची किंमत किती आपल्यामध्ये, c ची किंमत 100. मग सोडवा आता बेरीज करा. आता या दोघांचा जर बेरीज केला तर 96 येतो अधिकला अधिक या 9 ला 9 अधिक या 17 ला 17. आता पुढे काय सर, या दोघांचा बेरीज करा किती होतो 105 अधिक 17. सर मग आता हे होतो याचा बेरीज 122. समजतंय? या तुमच्या छोट्या 100 पर्यंत संख्यांना काय म्हणतात एवढं दाखवलं तुम्हाला. मग आता पुढे काय करायचं, ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक बी. समजलं का, ऑप्शन क्रमांक बी 122 हा आन्सर होतो. जर गणित समजत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. 17वा क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचा बघा. एक संख्या मालिका दिली आहे, क्वेश्चन दिली आहे काय 24 21 18 15 आणि 12 अशी संख्या मालिका आहे. अशी पुढे पुढे जात आहे. काय म्हणते त्यांनी T20 म्हणजे T20 म्हणजे काय 20वी संख्या काढा म्हणतात. हा पहिला संख्या, हा दुसरा, तिसरा, चौथा, 15 असापर्यंत 20वी संख्या 20व्या स्थानावर स्थान काढा म्हणले. 20व्या स्थानकावर कोणती संख्या आहे ते काढा म्हणतात. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आम्ही 10वीला शिकलेला आहे, 9वीला सुद्धा शिकलेला आहे. इथं बघा ह्यांचा गॅप सारखा येतो सगळ्यात. हे बघा यात -3 चा गॅप आहे, यात सुद्धा या दोघात -3 चा गॅप आहे, या दोघात सुद्धा -3 चा गॅप आहे, या दोघात -3 चा गॅप आहे. मग मी काय करतो आधी a बरोबर किती आहे 24. a म्हणजे काय पहिला लेटर, मग पहिला टर्म म्हणजे पहिली संख्या. d बरोबर 1 म्हणजे काय दुसरा वजा पहिल्या संख्याचा जो संख्या येईल तो डिफरन्स येतो. d म्हणजे डिफरन्स, दुसरी संख्या वजा पहिली संख्या. मग 21 वजा 24 बरोबर किती होतो -3. d बरोबर झालं -3. आता n बरोबर आपल्याला कितवी संख्या काढायची आहे 20वी संख्या काढायची आहे बरोबर आहे. n बरोबर 20वी संख्या काढायची म्हणजे T20 काढायचं आहे. पहिलं हे सूत्र आहे T20 बरोबर Tn बरोबर a अधिक n-1 इंटू d. इंटू म्हणजे गुणाकार d. आता त्यांची किंमत भरा इथं. सर किंमत काय भरायचं आता तुम्हीच भरा आणि आम्हाला सांगा. बघा आता Tn यांच्या जागेला 20 म्हणजे काय, आम्ही n म्हणजे काय म्हणलं होतं 20वी संख्या ती. a ला किती आहे 24 अधिक n किती आहे 20 वजा 1 ला 1 गुणिले d किती आपला -3. तेव्हा d म्हणजे कसा काढायचा दुसरी संख्या वजा पहिली संख्या म्हणजे डिफरन्स निघतो त्याचा. मग आता 24 ला 24 अधिक हा 19 बरोबर आहे का गुणिले -3. मग 24 ला 24 अधिक 19 गुणिले -3 बरोबर आहे.
मग 24 अधिक या दोघांचा गुणाकार देतो वजा 19 त्रिक 57, बरोबर आहे का? मग 24 वजा 57 बरोबर वजा 33. T20 बरोबर ती 20वी संख्या वजा 33 आहे. सर कसं काय म्हणते तुम्ही वजा 33 आहे? तर तेव्हा वजा 57 मधलं किती काढा? 24 काढा, 3 आणि हे 5 मधलं 2 गेले 3, हा वजाला वजा, बरोबर आहे. सर हे आम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला शिकलेलं गणित आहे तो पोलीस भरतीला. फक्त मी अभ्यास करतच नाहीये. आम्ही काय करतो पोलीस भरती काढायचं असेल तर आम्ही 14वी 15वी त्यानंतर एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करायला जातो. मग याला वेळ जातो रे बाळांनो. अभ्यास जर करायचा असेल तर प्रॉपर अभ्यास करा. त्या पोलीस भरतीला गणित कितवीचे येणार आहे हे पोलीस भरतीच्या वेबसाईटवर दिलेलं असतं. एवढ्या भागातूनच आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारतो. तेवढंच अभ्यास करा, जास्त करू नका. नाही सर आम्ही जास्त करणार बघा, मग जास्त करत बसावं, वय निघून जातं आपलं. मग काही पोलीस भरती देणाऱ्याचं वय 28 32 34 असेल. मग काहींचं 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट राहिला असेल आणि पोलीस भरती दरवर्षी निघत नाही. या वर्षी निघाली म्हणजे पुढच्या 7-8 वर्षापर्यंत निघत नाहीये. यासाठी तुमचा अभ्यास हा रेग्युलर आणि कंटिन्यू पाहिजे. T20 बरोबर आला आपला वजा 33 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हा ॲक्युरेट आहे. इथं वा क्वेश्चन नंबर 18 काय? किंमत काढा. किंमत कोणाचं? माणसाची काढायचं का गणिताचं काढायचंय? आजकाल लोक फक्त माणसाची किंमत काढायला लागले. तुम्ही गणिताचं किंमत काढा, माणसाचं काढू नका. आम्ही एवढे मोठे झालो नाहीये की माणसाची किंमत काढू किंवा तो माणूस किती किमतीचा आहे हे काढू. ओके, किमती वगैरे काढत जाऊ नका. माणसाची गणिताची किंमत काढा, नाहीतर कधी कधी आम्ही 12 रुपयाच्या भावाने विकला जाऊ शकतो. सर आता याला कशा प्रकारे सोडवायचं बघा. हे बघा, शेवटचा संख्या हा वर्गमुळात, शेवटचा संख्याचा जो वर्गमुळात असतो हा वर्गमुळाचा छेद आहे. फक्त सगळ्यांचे वर्गमूळ करत यायचे. 16चा वर्गमूळ किती होतो? इथं हा गणित मी सोडवतो, हा गणित मी इथं सोडवतो. आधी 41 अधिक हा गणित 70 वजा 40 वजा 16. हा वर्गमुळाचा 16 नाही, हा गणिताचा, हा वर्गमुळाचा 16 आहे. हा वजा गणिताचा आहे, तो क्रियाचा आहे. मग मी आहे तसा घेणार. पुढे बघा, आहे तसा घेणार. हा 41 अधिक वर्गमुळात 70 वजा वर्गमुळात 40. पुढे बघा, ह्या 16चा वर्गमूळ किती होतो? 4. ओके, पुढे बघा, हा गणिताचा इकडे सोडवतो मी. हा वर्गमुळात 41 दिसतं का? अधिक पुढे काय? वर्गमुळात 70 हो दिसतं सर. पुढे वर्गमुळात हा बघा, हा 40 वजा 4 किती होतात? 36, बरोबर. हा 36 इथे ठेवला मी. हो सर, इथं वजा आहे का? हो वजा ठेवला. मग आता वर्गमुळात बाहेर काढा, त्याला नाले काढा. 41 अधिक हा 70 वजा हा 36चा वर्गमूळ किती होतो? 6. हो सर, हा होतो बघा. हा इकडे बघा, आता 41 ला 41 अधिक हा 70 मधून 6 गेले किती राहतात? 64. मग पुढे काय होतं सर? इथं बघा, 41 ला 41 अधिक हा 64चा वर्गमूळ 8. हो सर, बरोबर आहे. मग आता 41 आणि 8 49, 49चा वर्गमूळ 7. तर बरोबर आहे का बघा बघू, एकदा तुम्ही बघून घ्या. समजलं का कशा प्रकारे काढलं? इथं बघा, 70 मधून 6 गेले, हे वर्गमूळात ठेवायचं क्रिया करून पूर्ण होईपर्यंत. 64 राहिले, 64चा वर्गमूळ 8 काढला, तो वर्गमूळ काढला, 8 राहिला. मग 8 आणि 41 49, 49चा वर्गमूळ 7. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी, दुसरा बी हा ॲक्युरेट असणार आहे. सोपे क्वेश्चन, जास्त अवघड नाही. फक्त आपल्याला 10 पर्यंत वर्ग वर्गमूळ आले पाहिजे. पोलीस भरती करतो आम्ही, बरोबर. इथं पर्यंत पुढचा गणित बघायचा. हो सर, बघा, हा 19वा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन? खूप सोपा क्वेश्चन बघा. एका मैदानावर कवायतीसाठी, आम्ही शाळेत कवायत करतो अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे. हे कवायत वगैरे करताना सगळ्या एका रांगेत जेवढे मुलं असतात तेवढ्याच रांगा होतात. पुढे बघा, कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभे होती तितक्याच रांगा होत्या. एका रांगेत जेवढ्या मुलं असतात तेवढ्याच रांगा असतात कवायत करताना.
तुम्ही पोलीस भरती जर झाला तर तुम्हाला कळते व्यवस्थित. होत्या मध्यभागी असणाऱ्या एनसीसी कोण करते त्याला सुद्धा माहिती आहे बघा. रांगेत मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा आहे. मध्यभागच्या रांगेत आणि राजू कुठे आहे? अजून तो मध्यभागीच उभा आहे, रांगेच्या मध्यभागी उभा आहे असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. पर्याय काय? 125, 36, 64 आणि 21. म्हणजे हा क्वेश्चन कशावर माहिती का? त्या रांगेत जर 5 मुलं असेल, एका रांगेत जर 5 मुलं असेल तर एकूण रांगा किती? 5. म्हणजे 5 गुणिले 5 किती झालं? 25. म्हणजे काय होतो? n गुणिले n बरोबर 25. एका रांगेत 5 मुलं आहेत गुणिले 5 रांगा आहेत म्हणजे झाले एकूण विद्यार्थी 25. अशावरनं डिपेंड करतं. समजतात का? समजा काय इथं काय म्हणलंय? राजू हा मध्यभागीच्या रांगेत मध्यभागी उभा आहे. कुठं? मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा आहे. मग आता बघा, समजा मी काय करतो, आधी ह्या सगळ्या संख्या नीट बघून घेतो म्हणजे आपल्याला मध्यभागी समजतंय. हा कोणाचा वर्गमूळ घनमूळ आहे का बघून घ्या. 125 वर्ग किंवा वर्गमूळ नाहीये. इथं बघा, हा 6 36 6 आहे आणि हा 64 8चा आहे आणि हा 11चा आहे. आता समजा आता ह्या रांगेवर ह्या संख्येवरच काढू. समजा एका रांगेत जर 6 मुलं असलं असतं तर राजू कुठे उभा राहिला असता? 6 मुलाला मध्यक निघत नाही. तेव्हा मध्यकासाठी मध्यक जर काढायचं असेल, हा समजा 6 रांगे उभे आहेत. 1 2 3 4 5 6 रांगा उभे. समजा 6 जर मी मुलं घेतला, ऑप्शन बी जर घेतला तर येतो का बघ? 6 येतो का बघा? 1 2 3 1 2 3 म्हणजे मध्यभागी अजून एक मुलगा पाहिजे होता म्हणजे 7 मुलं पाहिजे होते. मध्यका काढण्यासाठी कंपल्सरी आपल्याला विषम संख्या पाहिजे. समजतं का? विषम जर संख्या जर असेल तरच आम्ही मध्यभागी किंवा मध्यका काढत असतो. मग आता हा 6 तर निघत नाहीये. 8 जरी घेतला इथं 2 जर आता वाढवला मग हे झाले 4, हे झाले 4. मग आता राजू इथं कुठं दिसतोय का तुम्हाला मध्यभागी? नाही दिसत. म्हणजे ऑप्शन हा सुद्धा नाही. समजा आम्ही 11 मुलं जर घेतले तर आता वाढवतो इथं 1 2 3 आता 11 झाले. मग आता काय होतं बघा, इथं बघा 1 2 3 4 5 हे झाले 5 आणि हे झाले 5. दिसतं का? हे 5 म्हणजे इथं उभा आहे तुमचा राजू ऍक्युरेट. म्हणजे एका रांगेत किती मुलं आहेत? 11 मुलं आहेत. म्हणजे एकूण रांगा किती? 11 गुणिले इथं बघा एका रांगेत 11 मुले आहेत गुणिले एकूण रांगा किती झाले आता? 11. मग एकूण विद्यार्थी किती झाले? 121. एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त त्याने व्यवस्थित दिला, तुम्ही प्रश्न नीट वाचा. मध्यभागी उभा आहे. कुठं उभा आहे? मध्यभागी उभा आहे. मध्यभागी जर 10 मुलांची जर रांगे असली असेल तर मध्यभागी तिकडे 5 आणि पुढे 5. मग तो मध्यभागी उभारण्यासाठी अजून एक मुलगा पाहिजे होता. 11 मुले पाहिजे होते. वा मध्यभागी जर शोधण्यासाठी आपल्याला 100% विषम संख्या पाहिजे. विषम संख्येची गरज आहे. कळलं? हा कशाचा वर्ग ही नाही आणि वर्गमूळ ही नाही. ह्याचा तर विषय येतच नाही. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी हा ऍक्युरेट येतो. समजतं का? समजलं नसेल तर अजून एकदा सांगतो बघा. कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभे आहेत, समजा जर ह्या रांगेत जर 5 मुले उभे असले असते तर एकूण इथं सुद्धा 5 मुले उभे असले असते. जर 5 मुलाचं मध्यका काढला असतं तर इथं आला असतं. बरोबर? हा इकडे 2 इकडे 2. मग इथं ऑप्शनला तर 5 नाही, यांचा वर्गमूळ गेला ऑप्शनला तर 5 नाही. म्हणजे n गुणिले n म्हणजे इथं 5 रांगा असल्या असतील तर 5 मुलं मग एकूण झाले 25. तर तो ऑप्शनलाच नाही. 6 बघितला नाहीये, 8 ला सुद्धा नाही. मग 11 ला 100% होतो. आणि मध्यभागी काढण्यासाठी किंवा मध्यका काढण्यासाठी कंपल्सरी संख्या विषम पाहिजे. समजतं? गणित समजत असेल तर बाळांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याचा क्वेश्चन क्रमांक 20 आहे हा. बघा, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. आमचं विजन पोलीस या युट्यूब चॅनलवर ॲडव्हान्स बॅच चालू आहे. त्यात तुम्हाला प्रत्येक धडे म्हणजे ॲडव्हान्सचे धडे प्रत्येक धडे हे शॉर्टकट मध्ये सांगण्यात येईल. त्यासाठी तुम्ही विजन पोलीस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता सध्याला आमचा बेसिक जो चाललाय तो इव्हनिंग बॅचला बेसिकची बॅच चालू आहे. मॉर्निंगला 11 वाजता ॲडव्हान्सची बॅच चालू आहे. त्यात भूमिती होत आहोत.
आणि जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर तुम्हाला प्रत्येक धडे म्हणजे ॲडव्हान्सचे प्रत्येक धडे हे गणिताचे तुम्हाला शॉर्टकट मध्ये आणि व्यवस्थित सांगण्यात येईल. पुढे बघा हा क्वेश्चन. मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांचा वयाचा गुणोत्तर 5/6 होतो. तर रमाचे सध्याचे वय काढा. समजा मी काय करणार आता, समजा आजचे वय कोणाकोणाचे, रमाचे आणि मालाचे. बघा रमा आणि मालाचे वय, रमा आणि मालाचे वय बघा. हा मालाचे वय इथं बघा. मग रमाचा वय समजा x आहे. तर कोणतं काय म्हणलंय, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. मग ही जर x असेल तर हा काय होतो x+3. बरोबर आहे का. हा जर 1 वर्षाचा असेल तर हा 3 वर्षाचा असतो. बरोबर आहे. रमा जर 3 वर्षाची असेल तर माला किती वर्षाची असणार आहे, 3 वर्षांची मोठी असणार आहे. मग रमाला मी x मानलं, मग माला किती होणार आहे, x+3 होणार आहे. पुढे काय म्हणते ते 2 वर्षानंतर त्यांचा वयाचा गुणोत्तर 5/6 होणार आहे. मग ह्याचा 2 वर्षानंतर ह्याचा काय होणार आहे, वय किती होणार आहे, x+2. समजा आज जर x असेल तो 2 वर्षानंतर किती होतो, x+2. 2 वर्ष वाढलं का. ह्याचा जर हिचा जर आजचा वय x+3 असेल तर 2 वर्षानंतर किती होईल, x+5 होईल. कसा सर, हे ऑलरेडी 3 होता, 3+2 5 झाला. ओके. बघा x+2 आणि हा x+5 कोणाकोणाचा, 2 वर्षानंतर रमाचा वय आणि 2 वर्षानंतर हा झाला मालाचे वय. मग पुढे काय म्हणते त्याने 2 वर्षानंतर त्यांचा वयाचा गुणोत्तर 5/6 आहे. समजा ह्या दोघींना आता आधी आम्ही गुणोत्तरात घेऊ. x+2 आणि x+5 = 5/6. बरोबर आहे का. दोघांचे गुणोत्तर मी तर डायरेक्ट घेऊन दिला. मग क्रॉस गुणाकार करा तर किती होतो, तेव्हा 6 x+2 इकडं बरोबर 5 x+5. पुढे बघा 6×2 12, सॉरी 6x ला 6x अधिक 6×2 12 बरोबर 5x अधिक 25. बरोबर आहे का. हा बाहेरच्या संख्येने कंसाच्या प्रत्येक संख्येला गुणलं जात आहे. मग आता संख्या एक स्थानी आणि संख्या आणि जी व्हेरिएबल आहे अल्फाबेटिकल आहे त्यांना एका साईडला घ्या. 6x अधिक 5x. बरोबर आहे. बरोबर हा इथं अधिक आहे, तिकडे आल्यावर वजा होतो. बरोबर. हा 25 ला 25 अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा 12. मग x बरोबर 6x मधून 5x गेला, 1x राहिला. बरोबर 25 मधून 12 गेले किती राहतात, 13. मग x आम्ही कोणाचे वय मानलं होतं, आजचे वय कोणाचे मानले होते, रमाचे. म्हणजे रमाचे वय किती असणार आहे आजचे, रमाचे आजचे वय किती आहे 13. मग मालाचे आजचे वय किती असणार आहे 16. 3 वर्षांनंतर ती 3 वर्षांची मोठी आहे. मग आपला ऑप्शन क्रमांक A. समजतंय. आधी काय केलं, रमाचा आणि मालाचे आजचे वय मिळवलं आम्ही. म्हणजे काय मिळवलं, तर समजा म्हणलं रमाचे आजचे वय x आहे, मग मला त्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे, मग x+3 केलं. 3 वर्षांनी ती लहान आहे, कोण आहे, रमा लहान आहे. मग मला रमापेक्षा 3 वर्षांनी मोठी असणार आहे का, हा कन्फ्यूज होऊ नका. मग पुढे बघा 2 वर्षांनंतर त्यांचा गुणोत्तर दिले. मग 2 वर्षांनंतर त्यांचा वय काढून येऊ दे. x+2 2 वर्षानंतरचा आणि x+5 2 वर्षानंतरचा त्यांचा वय. मग 2 वर्षानंतर त्यांचा वय x+2 आणि x+5. मग त्यांचा गुणोत्तर 5/6 केला. मग त्याचा डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटून जातं. समजतं. गणित जर समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.